नमस्कार. सर्वेश्वर भक्ती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे प्रभावी उपाय आणि तोडगे पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आणि उपायांमध्ये अथांग शक्ती आहे, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख समृद्धी येते. स्वामींच्या मुख्य तोडग्यांमध्ये तारक मंत्राचा जप, नित्य सेवा आणि नामस्मरणाचा समावेश आहे. हे उपाय भक्तांचे रक्षण करतात आणि मानसिक शांतता देतात. तुमच्या समस्या दूर करण्यासाठी खालीलपैकी काही सोपे आणि प्रभावी उपाय करता येतील. श्री स्वामी समर्थ तारक मंत्रांचा जप. स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावशाली मानला जातो. याचा उपाय असा आहे: रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवून स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा आणि 11 वेळा तारक मंत्राचा जप करा. यामुळे सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. दुसरा उपाय आहे स्वामी समर्थांचा 11 वेळा जप. श्री स्वामींच्या नावांचा जप केल्याने संकटे टळतात असा भाविकांचा अनुभव आहे. हा उपाय दिवसातून किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळी श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी मंत्रांचा माळेने किंवा न थकता 11 किंवा 108 वेळा जप करा. तिसरा उपाय आहे गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र सारामृत वाचन. ग्रंथ वाचनाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पितृदोष निवारणात मदत होते. हा उपाय करताना रोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक अध्याय किंवा शक्य असल्यास श्री गुरुचरित्राचे पारायण करावे. चौथा उपाय आहे आर्थिक अडचणींसाठी दिलेला. तुम्हाला जर पैशांची चणचण भासत असल्यास किंवा घरात बरकत नसल्यास तुम्ही हा उपाय करा. या उपायामध्ये गुरुवारी किंवा शुक्रवारी सकाळी पूजेत देवी लक्ष्मीला आणि स्वामींना हळदी कुंकू अर्पण करा आणि अष्टगंधाचे टिळे लावा. तसेच घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा. पाचवा उपाय आहे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी. घरामध्ये रोज कापूर आणि गुगुळ किंवा उदबत्तीचा धूप दाखवा. यामुळे घरातील वाईट शक्ती आणि नजर दोष दूर होतात. 6वा उपाय आहे स्वामींची नित्यसेवा. आपल्या देव्हाऱ्यात श्री स्वामी समर्थांची नित्य नियमाने पूजा करा. स्वामींना तांदूळ किंवा पिवळे फूल अर्पण करा. या सर्व उपाय तुम्ही पाहिलेत. आता सर्वात महत्त्वाचं हे उपाय करताना श्री स्वामींच्या भक्तीत आणि उपायांमध्ये मनाची शुद्धता आणि श्रद्धेचा भाव असणं आवश्यक आहे आणि यामध्ये सातत्य असणं हे अत्यंत आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ.